डोंबिवली बॉयलर स्फोट दुर्घटनेप्रकरणी कंपनी मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, जखमींची संख्या 64 वर। पुणे पोलीस कार अपघाताप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज पुणे पोलिसांच्या ताब्यात। आरोपीला पिझ्झा बर्गर दिल्याच्या आरोपांचा होणार तपास, तर आरोपीच्या वडील आणि आजोबांची आज पुन्हा चौकशी। अपघातानंतर पब आणि बारवरील कारवाईनंतर आता पब मालक आक्रमक, पब चालकांचा आज आंदोलनाचा इशारा। तर पुण्यातल्या अपघातानंतर शरद पवारांची राष्ट्रवादीही आक्रमक, आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाची हाक, तर अजित पवार पोलिसांकडून आढावा घेण्याची शक्यता। शरद पवारांची आज पत्रकार परिषद, दुपारी 2 वाजता पवार विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधणार। मतमोजणी दिवशीचा ड्राय डेचा आदेश रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज फैसला होण्याची शक्यता, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला याचिकेतून आव्हान। मध्य प्रदेशात प्रचार तोफा थंडावण्याआधी मोदी मैदानात, आज मोदींचा भव्य रोड शो, लोकसभेचं रण तापलं।